नमस्कार मैत्रिणींनो, मी मयुरी आपल्या अन्नपूर्णा भाऊ या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। मैत्रिणींनो, श्रावण म्हटला की प्रत्येकीला ओढ असते ती नारळी पौर्णिमेची, रक्षाबंधनची। रक्षाबंधन म्हणजे प्रत्येक बहीण भावासाठी एक गोड आणि आनंदाचा दिवस, आणि म्हणूनच या गोड दिवसाला आणखी गोड करण्यासाठी, आनंदाला आणखी द्विगुणित करण्यासाठी आजची ही रेसिपी मी घेऊन आली आहे। ती म्हणजे तोंडात टाकताच विरघळणारी ओल्या नारळाची बर्फी। आणि हो, सोबतच नेहमीप्रमाणेच भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स, ज्यामुळे तुम्ही ही रेसिपी केली तर रेसिपी नक्की नक्की जमणार। तर चला बघूया आजची ही रेसिपी। तर आजच्या या आपल्या रेसिपीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ती सर्वप्रथम बघूया। इथे मी 2 मध्यम आकाराची नारळ फोडून त्याचं व्यवस्थित खोबरं काढून घेतले। ओलं खोबरं मी त्याचे तुकडे करून घेतले, त्याचा पाठीचा भाग काढून फक्त पांढरं शुभ्र खोबरं इथे मी घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे साखर घेतली आहे। साखर इथे सध्या मी अंदाजे घेतली आहे। खोबरं बारीक केल्यावर साखरेचं प्रमाण आपल्याला ठरवायचं आहे, त्यानुसार साखरेचं प्रमाण पुढे मी तुम्हाला सांगणार आहे। अर्धी वाटी इतकी मिल्क पावडर आहे, त्याचप्रमाणे अर्धी वाटी इतकी रबडी। रबडी म्हणजे काय तर 1.5 वाटी इतकं गाईचं दूध व्यवस्थित आटवून घट्ट करून इथे मी घेतलं आहे। याने काय होतं तर आपल्या बर्फीचं टेक्स्चर हे मार्केटमधल्या बर्फीसारखं होतं, आणि त्याचप्रमाणे बर्फीला चव देखील अतिशय सुरेख येते। 1.5 टेबलस्पून इतकं साजूक तूप इथे मी घेतलंय, आणि त्याचप्रमाणे अर्धी वाटी इतकं नारळातलं जे पाणी निघतं ते इथे मी घेतलेलं आहे। आता सर्वप्रथम आपल्याला या ओल्या नारळाची पेस्ट करून घ्यायची आहे। मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये मी हे खोबऱ्याचे काप काढून घेतेय, आणि याला आपल्याला व्यवस्थित बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। पेस्ट केल्याने काय होतं, बर्फी एकसंग होते, तुटक होत नाही, आणि अर्थातच चवीलाही अप्रतिम होते। बघा, आता पाणी न घालता एकदा मी फिरवून घेतलंय। पाणी न घालता फिरवल्यावर अशा प्रकारे होतं। आणि आता महत्त्वाची ट्रिक ती म्हणजे हे नारळातलं जे पाणी आपण काढून ठेवलं होतं ते थोडंसं पाणी आपल्याला फिरवताना घालायचे। त्याने काय होतं, तर खोबऱ्याची जी चव आहे ती अजून खुलून येते। चव खोबऱ्याची डायल्यूट होत नाही, तर छान बर्फीला चव लागते। आणि छान हे आता परत एकदा मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे, फिरवून घेणार आहे। तुमच्याकडे जर नारळातलं पाणी नसेल तर हरकत नाही, साधं पाणी वापरू शकता, फक्त ते रूम टेम्परेचर आणि थोडं कमी असावं। आता बघा, अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवते, तुम्ही बघू शकत असाल अगदी बारीक व्यवस्थित एकसंग पेस्ट मी याची करून घेतलेली आहे। आणि ही पेस्ट करून घेतल्यावर त्याला एखाद्या वाटीच्या किंवा कपाच्या साहाय्याने ही पेस्ट व्यवस्थित मोजून घ्यायची आहे। खोबऱ्याची ही पेस्ट किती आहे त्या हिशोबाने आपल्याला साखरेचं प्रमाण ठरवायचं आहे, त्यामुळे मी ही सगळी पेस्ट करून घेणार आहे आणि मोजून देखील घेणार आहे। आता ही सगळी पेस्ट मी बनवून घेतली आणि त्याचप्रमाणे मोजून घेतली, तर 3.5 वाट्या या वाटीच्या मापाने ती भरलेली आहे। 3.5 वाट्या जी ओल्या खोबऱ्याची पेस्ट आहे त्या प्रमाणात मी इथे तितकीच साखर टाकणार आहे। तुम्हाला जर साखर कमी लागत असेल तर साखरेचं प्रमाण थोडंसं कमी देखील तुम्ही करू शकता, पण साखरेचं प्रमाण हे अगदी योग्य आहे। अशा प्रकारे 3.5 वाट्या साखर ही मी इथे मोजून घेतली आहे, आणि ही साखर आणि खोबऱ्याची पेस्ट आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। व्यवस्थित हे मिसळून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे। आणि त्यानंतर आता आजची महत्त्वाची ट्रिक, ज्यामुळे बर्फी अगदी मार्केटसारखी टेक्स्चर बर्फीला येतं आणि त्याचप्रमाणे चवसुद्धा छान लागते, मऊसूत बर्फी आपली होणार आहे। ती म्हणजे ही आपण दुधाची आटवलेली रबडी घालणार आहोत। बघा, अशा प्रकारे व्यवस्थित दूध आळवून घेतले मी, आणि दूध आळवत असताना यामध्ये साखर घातलेली नाहीये। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, आणि साधारणतः 30 मिनिटांसाठी, अर्धा तासासाठी हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून बाजूला ठेवायचे, जेणेकरून
यामध्ये खोबरं आणि साखर यांची चव अतिशय छान मुरते, छान एकजीव हे तिन्ही पदार्थ होतात. अशा प्रकारे हे मिश्रण आपण 30 मिनिटांनंतर उघडून पाहणार आहोत. बघा, हे मिश्रण तुम्ही बघू शकत असाल किती मऊसूत आणि छान एकजीव एकसंग झालेलं दिसतंय. याने काय होतं तर बर्फी छान रसरशीत मऊसूत होते आणि चवही अर्थात छान येते. आता एका जाड बुडाच्या कढईमध्ये अगदी 1 टेबलस्पून इतकं साजूक तूप मी घातलंय. तूप जास्त घालायची गरज नाहीये. आणि हे बर्फीचं जे मिश्रण आहे आपण मिक्स करून ठेवलेलं ते सगळं यामध्ये घालून घ्यायचंय. हे मिश्रण घातल्यावरच आपल्याला आता गॅस चालू करायचा आहे. आधी गॅस चालू करायचा नाहीये. आणि आता हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला सगळं आटवून घ्यायचंय, शिजवून घ्यायचंय. आता हे मिश्रण 2 ते 3 मिनिटांनंतर अशा प्रकारे पातळ व्हायला लागतं. बघा, 2 ते 3 मिनिट झालेली आहे. 2 ते 3 मिनिटांनंतर अशा प्रकारे हे मिश्रण पातळ झालंय. आणि हे बर्फीचं मिश्रण आपल्याला सतत हलवत राहायचंय, सतत मिक्स करायचंय. त्यामुळे काय होतं तर बर्फी व्यवस्थित होते, खाली बुडाला लागत नाही, पांढरी शुभ्र होते, बर्फीचा रंग बदलत नाही आणि त्याचप्रमाणे चव देखील बदलत नाही. अशा प्रकारे हे आपल्याला अगदी मीडियम फ्लेमवर हलवत राहायचे. गॅसची फ्लेम आपल्याला यामध्ये मीडियम ठेवायची आहे. अशा प्रकारे हे आपल्याला साधारणतः 8 ते 9 मिनिट सतत हलवत ठेवायचे. मिश्रण जर कमी असेल, प्रमाण जर कमी असेल तर 5 ते 7 मिनिट. मी हे प्रमाण भरपूर प्रमाणात घेतलेलं आहे, त्यामुळे मला साधारणतः एकूण वेळ 10 ते 12 मिनिट लागलेला आहे. अशा प्रकारे आता 5 मिनिटांनंतर हे मिश्रण बघा अशा प्रकारे थोडंसं उडायला लागतं. तरी देखील आपल्याला हे व्यवस्थित हलवत राहायचंय. हल्ली बाजारात बर्फी किंवा कुठलेही खाद्यपदार्थ असो त्यामध्ये भेसळ, इतकी भेसळीच्या बातम्या येत आहेत. त्या धर्तीवर आपण घरगुती साहित्यात घरातल्या घरात जर बर्फी केली, कुठलेही गोड पदार्थ केले सणाला तर जास्त चांगलं. त्यामुळे काय होतं तर भेसळयुक्त आपण बाहेरच्या बर्फीचे कुठले प्रकार खाण्यापेक्षा घरचं शुद्ध आणि छान आपण खाऊ शकतो. आणि हा बनवण्यातल्या, खाऊ घालण्यातला निर्भय निखळ आनंद आपण मिळवू शकतो. सणावाराला कधी देखील आपण हे बनवू शकतो. आता बघा, व्यवस्थित मिश्रण आटलंय, घट्ट झालंय, तुम्ही बघू शकत असाल घट्टपणा आलाय. आता साधारणतः 7 ते 8 मिनिटांनंतर हे मिश्रण अशा प्रकारे झालंय. आता यामध्ये मी दूध पावडर घालून घेते. दूध पावडर घालत असताना ती एकदम घालायची नाहीये, तर थोडी थोडी करत व्यवस्थित मिक्स करत आपल्याला ही दूध पावडर घालायची आहे. एकदम जर दूध पावडर तुम्ही यामध्ये घातली तर सगळ्या त्याच्या गाठी होतील, गुठळ्या होतील. त्यामुळे थोडी थोडी मिक्स करत ही दूध पावडर मी यामध्ये मिक्स करून घेते, जेणेकरून ती व्यवस्थित एकजीव या मिश्रणामध्ये होईल. दूध पावडर घातल्यावर हे मिश्रण पटकन घट्ट व्हायला लागतं. बघा, हे मिश्रण असं झालंय, पूर्ण कढईतून सुटलंय आणि याचा घट्ट गोळा तयार झालेला आहे. हे मिश्रण अशा प्रकारे दिसतं. आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि बर्फीसाठीची एक टेस्ट तुम्हाला इथे सांगते. 1 चमचा हे मिश्रण घ्यायचे आणि थंड पाण्यामध्ये घालून बघायचे. बघा, थंड पाण्यात घातल्यावर हा गोळा झालाय तयार. अर्थात हे मिश्रण बर्फीसाठी परफेक्ट झालेलं आहे. आता एका ताटाला पालथं करून मी तूप लावून घेतलेलं आहे आणि हे सगळं मिश्रण यावर मी व्यवस्थित सेट करून घेणार आहे. आता हे मिश्रण व्यवस्थित सेट करण्यासाठी मी लाटण्याला थोडंसं तूप लावून घेऊन हे व्यवस्थित सेट करते. मिश्रण जर थोडं असेल तर पोळपाटावर देखील तुम्ही हे करू शकता. आता दुसरी स्टेप म्हणजे मी प्लेटच्या साहाय्याने याला व्यवस्थित पसरवून घेते. हे मिश्रण गरम आहे, त्यामुळे प्लेट किंवा वाटी लाटणं याच्या साहाय्याने हे व्यवस्थित पसरवून घ्यायचे. व्यवस्थित आकार ह्याचा बर्फी एकसमान पसरवून घ्यायची आणि झटपट गरम असतानाच
आपल्याला ही कट करून घ्यायची आहे. तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही व्यवस्थित ह्याला कट करून घेऊ शकता. मिश्रण जर थोडं थंड झालं तर बर्फी व्यवस्थित कट होणार नाही आहे. त्यामुळे अशा प्रकारे थोडासा चाकू किंवा सुरी अशी उचलत हे कट करून घ्यायचे. त्यामुळे काय होते तर छान आपल्या बर्फीचा आकार छान येतो. एका आकारामध्ये बर्फी कापली तर अगदी सुरेख मार्केटसारखी ती दिसायला देखील छान तयार होते. बघा अशा प्रकारे मी ही बर्फी सगळी बर्फी इथे कट करून घेत आहे. नारळ घेत असताना बर्फीसाठी भरपूर पाण्याचा जो नारळ असतो शक्यतो अशा प्रकारे नारळ घ्यावा. त्यांनी काय होतं अशी नारळ कवळे असतात त्याला छान खोबऱ्याला चव असते आणि आपल्याला हवं असलेलं पाणी देखील त्यामध्ये मिळतं. त्याने काय होतं तर खोबऱ्याची चव डायल्यूट होत नाही. बघा किती सुरेख बर्फी आपली तयार झालेली आहे. आता साधारणतः 5-1 मिनिटासाठी ही थंड होऊ द्यायची आहे. 5-1 मिनिटांनी थंड झाल्यावर बघा म्हणाल तर दिसायला खुटखुटीत पण आतून मऊ रसरशीत रसाळ अशी ही बर्फी तयार होते. आणि कुठलंही विकतचं मार्केटमधलं साहित्य यासाठी वापरलं जात नाही. बघा एक बर्फी तुम्हाला इथे मी दाखवते, एक बर्फी मोडून दाखवते. बर्फीचं टेक्स्चर तुम्हाला जाणवेल. बर्फी अतिशय मऊसूत आणि छान झालेली आहे, एकसंग झालेली आहे. आणि तुम्हाला सांगते या बर्फीला टेस्टसुद्धा इतकी अप्रतिम लागते. मार्केटमधल्या कुठल्याही बर्फीपेक्षा ही बर्फी अतिशय छान होते. उपवासाला देखील ही बर्फी चालू शकते. बघा तर आजची ही आपली रेसिपी यंदाच्या नारळी पौर्णिमेला तुम्ही नक्की ट्राय करा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करायला आणि तुम्ही जर अन्नपूर्णा भाऊ या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.